नमस्कार. मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चातोरा, तहसील रायगाव. आणि आज आपण पाहणार आहोत की कोणतं तणनाशक भारी आणि कोणत्या गवतावर कोणतं तणनाशक काम करते याची आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, यावर्षी आपण पावसाचा खंड जास्त असल्यामुळे तणनाशक आपले टायमावर मारणं काही झाले नाही आणि त्यामध्ये असं झालं का कचरे हे आपले वाढून गेले आणि आता का करावं आणि काय नाही याचं काही समजून नाही राहिलं आपल्याला. तर आपण आपली आता कपाशीमध्ये समजा 4 पाणी जर गवत असेल तर आपण ग्लायफोसेट 41% आपण 60 ml वापरू शकतो आणि त्यामध्ये आपण हे सुमी मॅक्स प्रतिपंप 1 ml जर टाकलं तर याचा आपल्याला सर्वात चांगला रिझल्ट भेटू शकते. ग्लायफोसेट हे अंतरप्रवाही असल्यामुळे याचा जास्त इफेक्ट जास्त आपल्या गवताच्या मुळीवर होते आणि पूर्ण गवताची मुळी खतम करते. आणि हे जे आहे आपलं हे शिप पॉवर, आपण शिप पॉवर म्हटलं तर आपण तुरी समजा आपल्या माड्या तुरी जर असेल तर त्याच्यामध्ये आपण 50 ते 60 ml ग्लायफोसेट आणि त्यामध्ये आपण 30 ml शिप पॉवर टाकून अशी त्याची आपण फवारणी करू शकतो. शिप पॉवरचं काम हेच आहे का हे स्पर्शजन्य तणनाशक असल्यामुळे हे ज्या पिकावर हुडलं तेवढंच पान भासते आणि याचा परिणाम आपल्या पिकावर कपाशी म्हणा किंवा तूर म्हणा याच्यावर कसलाही होत नाही. त्यामुळे आपण पहिल्या फवारणीमध्ये जास्तीत जास्त शिप पॉवरचा वापर करायला सांगत असतो. तर ज्यांची पहिली फवारणी झाली असेल किंवा म्हणजे ज्यांचा कचरा अन्न पराठी सारखी असेल त्यांना हे शिप पॉवर माराले शिप पॉवर आपल्या ग्लायफोसेटमध्ये टाकाले काही हरकत नाही. आणि जर ज्यांच्या पराठीचा आपला तणनाशकाचा फवारणी पहिली होऊन गेली असेल आणि समजा आपला माल एवढा आणि जर कचरा आपला लहान असेल तर त्याच्यामध्ये आपण ग्लायफोसेट 50% टाकून याचं फवारणी करू शकतो. आणि शेतकरी बंधूंनो, त्यानंतर आपलं हे मिरा 71 म्हणजे आपलं 71% ग्लायफोसेट असलेलं मिरा 71 याचा उपयोग सुद्धा आपण तुरीमध्ये किंवा पराठीमध्ये खूप जास्त जर कचरा असला तर याचा उपयोग सुद्धा आपण करू शकतो. तरी याच्यासोबत आपण हे जर नुसतं मारलं तर याचा सुद्धा परिणाम आपल्या कपाशीवर होऊ शकते. त्यामुळे आपण याच्यात सुद्धा याचा डोस कमी करून त्याच्यामध्ये आपण शिप पॉवर 30 ml पर्यंत प्रतिपंप वापरलं तर याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटू शकते. आणि आता राहिला प्रश्न सर्वात जो जास्त म्हणजे आपण आता आपल्या शेतात जर म्हणलं आपण केना, लवाळ, गांजर गवत, आपल्या शेतात जर नुसतं समजा लवाळ असन किंवा लवी जर असन तर त्यामध्ये आपण शिप पॉवरचा डोस 80 ते 100 ml आणि याच्यामध्ये कांद्याचं गोल याच्या 80 ml किंवा जास्त असेल तर 100 पर्यंत आपण टाकू शकतो. आणि याच्यात जर आपण कांद्याचं गोल टाकून जर लवाडावर जर बिलकुल पद्धतशीर आरामशीर जर फवारलं तर लवीचा पूर्ण सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या तणाचा पूर्ण नायनाट होते. आणि याच्यानंतर आपला माल वर येते, त्यामुळे जे लवाळ आहे हे लवाळ काही आपलं वरतं येत नाही. आता राहिला प्रश्न शेतकरी बंधूंनो तो म्हणजे आपला केना आणि गांजर गवत. तर यासाठी जे आपलं शिप पॉवर होतं, जे शिप पॉवर आहे आपलं 13% वालं, तोच घटक आपला ग्लायफोसायनाइट अमोनियम 50% हे जे नवीन निघलं आहे 50% वालं शिप पॉवरमध्ये हे स्वाल कंपनीचं आहे. याचा उपयोग आपण केण्यासाठी तसेच लवाळासाठी सुद्धा याचा आता करून पाहिले काही हरकत नाही. तर हे वालं 400 ग्रॅमचं पाकिट आहे आणि प्रतिपंप याचा 40 ml चा डोस आहे 15 लिटरसाठी. म्हणजे असं समजा का आता हे जे आपलं शिप पॉवर आहे याच्या 4 पट पॉवर याच्यामध्ये आपल्याला आता दिलेला आहे. तर याचा उपयोग जो आहे तो आपण याचा उपयोग फक्त शेतकरी बंधूंनो फळबागेसाठी करत आहे. तर आपण आता जे भारीत भारी गवत आहे जसं म्हणजे आपण इच्चू, केना, गांजर गवत याच्यासाठी करून पाहिले काही हरकत नाही. आपण आता आणलेलं आहे, आता मारू आपण आणि याचा रिझल्ट आपल्याला नंतर पुन्हा दाखवूच. आणि शेतकरी बंधूंनो, हे जे सुमी मॅक्स आहे हे सुमी मॅक्स आपल्याला म्हणजे उगवण पूर्व सुद्धा काम करते. आपण जर हे 1 ml प्रतिपंप जर वापरलं का म्हणजे शिप पॉवरमध्ये म्हणा किंवा ग्लायफोसेटमध्ये म्हणा किंवा मिरा 71 मध्ये
तर येणार गवत हे सुद्धा 15 दिवस येऊ देत नाही आणि आपल्या औषधाचा जो पॉवर आहे तो आपला पॉवर डबल करते आणि आपल्याला कचरा दुसऱ्याच दिवशी आपल्याला कचरा पूर्ण सुकल्यासारखा दिसते. तर असं हे सुमी मॅक्स आहे, याचा आपण प्रत्येक याच्यामध्ये उपयोग आपण तणनाशकामध्ये करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, असेच नवनवीन तणनाशकाची माहिती घेण्यासाठी आपण बैलजोडी यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता आपण भेटू अशा समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत